Standard 7th, Subject General Science. Topic number 14, Elements, Compounds and Mixture. Subunit, Mixtures. In previous video, we have studied about compounds. What are compounds? How they are formed? Compounds are the substance which are formed by chemical combination of two or more elements. So that substances are called as compounds. There is a molecular formula by which compounds are written in short forms. For example, water, the molecular formula for water is H2O. So this is the molecular formula for water. So we have already studied about the compound and how molecular formulas are written for any type of compounds. So compounds are nothing but a combination of two or more type of elements. Okay. Now today we are going to study about the mixtures. Mixtures. So it is in Marathi it is called as Mishrane. One activity is given here, see in textbook. See first prepare शरबत. शरबत तयार करणे. शरबत तयार करताना काय करतो बघा आपण? We take water and we added lemon juice, sugar, salt, etc. in water and we dissolve all that in that and we prepare sharbat. Next one is a prepare bhed. So you know about the ingredients of bhed. bhed मध्ये काय काय मिसळतात हे तुम्हाला माहिती आहे आणि ती कशी तयार करतात हे माहिती आहे तुम्हाला. puffed rice, then tomatoes, small pieces of tomatoes, onions and farsana get added in that and some other type of some chili powder and then salt, sugar and juice of sweet chutneys of tamarind etc. All that get added and we prepare bhel. So there are so many ingredients added together that forms a bhel. Now see, did the taste of original ingredients change due to above processes? बघा काय क्वेश्चन विचारला. जेव्हा आपण शरबत तयार करतो तर तेव्हा त्या शरबतमध्ये आपण काय काय जे काय मिसळतो मिक्स करतो त्याच्या टेस्टमध्ये काय डिफरन्स असतो का? आपल्याला गोड लागतं, त्याच्यानंतर आपल्याला आंबट पण लागतं लिंबू रसामुळे, थोडंसं खारटपणा तर त्याच्यामध्ये असतो शरबतमध्ये. म्हणजे आपण हे शरबत जेव्हा तयार करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आपण घालतो त्याच्या ओरिजिनल त्याच्या टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही. तसंच काय आहे भेळचं पण. वेन वी प्रिपेअर भेळ त्याच्यामध्ये जे काय आपण इन्ग्रेडियंट्स मिक्स करतो त्याचे ओरिजिनल जे टेस्ट आहे सो दॅट कॅनॉट गेट चेंज्ड. सो दॅट आर द मिक्सचर्स. So while we make the mixtures, their original substances, their constants that cannot get changed in the mixtures. Okay? पण बघा जेव्हा आपण कंपाऊंड शिकलो, कंपाऊंडमध्ये आपण काय केलं एक एक्झाम्पल आपण स्टडी केलेलं आहे. वॉटरचं एक्झाम्पल घेतलं. वॉटर कशाने फॉर्म झालेलं आहे तर हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे दोन काय त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत. हायड्रोजनची प्रॉपर्टी आहे सो दॅट इज हायड्रोजन इज अ कंबस्टिबल अँड ऑक्सिजन सो दॅट हेल्प फॉर कंबशन. याच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रॉपर्टी आहेत. बट वॉटर हॅज अ प्रॉपर्टी ऑफ अ एक्सटिंग्विशर. हायड्रोजनची प्रॉपर्टी आहे तो स्वतः जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो, पण याच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून वॉटर जेव्हा तयार होतं सो दॅट इज अ एक्सटिंग्विशर. ते काय आहे आग विझवणार.
म्हणजे कंपाऊंडमध्ये जेव्हा कंपाऊंड्स फॉर्म होतात तेव्हा त्या एलिमेंट्समध्ये असणाऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ओरिजिनल प्रॉपर्टी दॅट गेट चेंज्ड. बट वाईल मेकिंग मिक्सचर्स, पण जेव्हा मिक्सचर्स तयार होतात तेव्हा तिथे मात्र त्याच्या ओरिजिनल प्रॉपर्टीज असतात, तर त्याच्यामध्ये चेंज होत नाही. दॅट रिमेन्स ॲज इट इज. सो मिक्सचर्स आर फॉर्म्ड बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. मिक्सचर कशाने तयार होतात बघा, मिक्सचर्स आर फॉर्म्ड बाय मिक्स करायचं आहे डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. मग याच्यामध्ये एलिमेंट्स पण असतील आणि कंपाऊंड्स पण. याच्या मिक्सिंगमधून काय होतात, मिक्सचर तयार होतात. द प्रॉपर्टीज ऑफ व्हेरियस कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर दॅट आर नॉट फिक्स्ड. आता सरबत तयार करताना बघा तुम्ही कधी मीठ जास्त असेल तर जास्त घालता, कमी असेल तर कमी तयार करताना कमी घालता. म्हणजेच त्याचं जे प्रपोर्शन आहे, प्रमाण जे आहे, प्रत्येक वेळेस सेम असेल असं नाही. सो इन द मिक्सचर व्हेरियस कंपोनंट प्रपोर्शन ऑफ द कंपोनंट दॅट इज नॉट फिक्स्ड, ते ठराविक नसतं. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर. जेव्हा मिक्सचर्स तयार होतात तर तेव्हा त्याच्यामध्ये असणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे घटक पदार्थ आहेत, तर त्यांचे केमिकल चेंज, त्यांचा कुठलाही चेंज त्याच्यामध्ये होत नाहीत. म्हणजे जे ओरिजिनल जे काय असतात पदार्थ, घटक पदार्थ, त्यांचे प्रॉपर्टीज असतात ॲज इट इज राहतात जेव्हा मिक्सचर्स तयार होतात तेव्हा. अँड हिअर बाय द फॉर्मेशन ऑफ ऑल दीज मिक्सिंग ऑफ द डिफरंट that compounds or elements that forms a mixture, and here new substance is formed here. Okay, now see next one is can you tell the questions of answers of these questions. See, first question is what are mixtures used in everyday life. तर आपण कोणकोणत्या प्रकारचे मिक्सचर्स वापरतो का आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देता येईल. वेगळ्या प्रकारचे मिक्सचर्स वापरतो, जसं स्टेनलेस स्टील हे काय मिक्सचर आहे, डिफरंट मेटल्सचं मिक्सचर आहे, हे भेळ आहेच ते तुम्ही बघितला. त्याच्यानंतर असे कितीतरी आपण रोजच्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये कितीतरी असे पदार्थ मिक्स करून काय करतो आपण ते खात असतो. फॉर एक्झाम्पल पोहे, सो दॅट इज अ वन टाईप ऑफ मिक्सचर. ओके, सो आर ऑल मिक्सचर्स युजफुल टू अस. सगळेच मिक्सचर जे आहेत तर ते आपल्याला युजफुल असतात का, तर याचं नो असं आन्सर येईल. काही मिक्सचर्स आपल्याला युजफुल नसतील पण बरेचसे मिक्सचर्स जे आहेत तर ते आपल्यासाठी काय असतात, युजफुल असतातच. सो हाऊ विल यू सेपरेट ईच कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर ऑफ सॅमोलिना, सॉल्ट अँड आयर्न फिलिंग्स. आता बघा काही मिक्सचर्स आपल्याला उपयोगी नसतात. फॉर एक्झाम्पल कसं, फॉर एक्झाम्पल राईस आहे, तुमच्या घरी तांदूळ आणले आणि त्याच्यामध्ये खडे मिक्स केले असतील तर ते मिक्सचर झालं. मग अशा प्रकारचं हे जे मिक्सचर आहे आपल्यासाठी उपयोगी पडू शकतं का, नो. सो हाऊ विल यू सेपरेट द स्टोन्स फ्रॉम राईस. किंवा इथं काही एक्झाम्पल्स दिलेत बघा. सॅमोलिना म्हणजे रवा आहे, त्याच्यामधून तुम्ही काय करू शकाल, तर सॉल्ट किंवा आयर्न फिलिंग जे आहेत तर त्यामध्ये असतील तर ते तुम्ही कसं सेपरेट करू शकता. याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत. फॉर एक्झाम्पल राईसमधल्या जे स्टोन्स आहेत तर ते तुम्ही काय करणार आहात, पिक आउट करणार आहे, म्हणजे उचलून टाकणार आहेत, म्हणजे पिकिंग हे मेथड यूज करणार. म्हणजेच इथं जेव्हा आपल्याला एखादं मिक्सचर जे आपल्यासाठी युजफुल नसतं, सो दॅट इज नॉट युजफुल टू अस, सो फ्रॉम दॅट मिक्सचर वी सेपरेट अनवॉन्टेड सबस्टन्सेस फ्रॉम दॅट मिक्सचर. त्या मिक्सचरमधून आपल्याला नको असलेले जे काय सबस्टन्स आहेत तर ते आपण काय करतो, काढून टाकतो. सो यू माईट रिमेंबर दॅट द मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूड इज कॉल्ड ॲज अडल्ट्रेशन. हे तुम्हाला माहिती आहे. फूड अडल्ट्रेशनमध्ये, फूड सेफ्टीमध्ये 5th चॅप्टरमध्ये तुम्ही शिकलाय. फूड अडल्ट्रेशन म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट अ मिक्सिंग ऑफ अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन द फूडमध्ये अनवॉन्टेड सबस्टन्स जेव्हा मिक्स केले जातात तेव्हा त्याचं अडल्ट्रेशन म्हणजे भेसळ होते. इन अदर वर्ड्स वी कॉल दॅट अन अडल्ट्रेट फूड स्टफ
इज ऑल्सो अ काइंड ऑफ मिक्सचर. असं जे अडल्ट्रेशन केलं जातं म्हणजे ही जी भेसळ आहे तर ती एका प्रकारचं काय असू शकतात, मिक्सचरच असू शकतात, असतातच असं आपण म्हणू शकतो. व्हेन अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस इमिक्स्ड विथ वन अनादर or another substance, the resulting mixture no longer remains useful. आता समजा जेव्हा एखादे अनवॉन्टेड किंवा हार्मफुल जे सबस्टन्स असतात हे दुसऱ्या एखाद्या सबस्टन्समध्ये मिक्स केले तर तो जो सबस्टन्स आहे तर तो जास्त कालावधीपर्यंत टिकून राहू शकत नाही किंवा ते मिक्सचर हे जास्त कालावधीसाठी उपयोगी पडत नाही. In that cases, we separate unwanted ingredients from that mixture. मग अशा वेळी आपण काय करतो ते जे अनवॉन्टेड सबस्टन्स आहेत सो त्याला आपण काय करतो, रिमूव्ह करतो, त्याला काढून टाकतो. अँड फॉर धिस पर्पज सिम्पल अँड इझी मेथड्स दॅट इज यूज अँड दॅट वन इज अ स्ट्रेनिंग. अशा कितीतरी सिम्पल मेथड्स मग याच्यासाठी आपण काय करतो, यूज करतो. जसं याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे स्ट्रेनिंग. सो दिस वन इज अ सिम्पल मेथड. स्ट्रेनिंग म्हणजे काय करणे, चाळतो आपण. चाळणे ही मेथड यूज करतो किंवा फिल्ट्रेशन आपण याला म्हणतो, गाळणे, फिल्टरिंग ही पण काय आहे, मेथड आहे. सिफ्टिंग ही मेथड आहे. सो दिस इज अ सिम्पल मेथड. पिक आउट करतो ही एक सिंपल मेथड आहे. देन सॉर्ट करतो, सेपरेशन, सॉर्टिंग. दिस इज द अनदर सिंपल मेथड फॉर separating unwanted substances. Winnowing, so this one is another method. Here see winnowing, वारा देणे. Then coming with the or combining with the magnet फिरवणे ही एक मेथड होऊ शकते. सब्लिमेशन करू शकतो आपण, संप्लवण, sublimation. So this one is another method. So all these are simple methods which are used for separating unwanted. These are used for separating unwanted substances from mixture. मिक्सचर मधून अनवॉन्टेड सबस्टन्स सेपरेट करण्याचा काय ह्या सगळ्या मेथड्स आहेत. स्ट्रेनिंग, सिफ्टिंग, पिकिंग, सॉर्टिंग, विनोइंग, सब्लिमेशन, ऑल दीज आर डिफरंट मेथड्स. सो हियर सी which ingredients from which substance would be separated by using these methods. आता इथं या जरी मेथड आपण सगळ्या वापरलं तरी कोणती मेथड कोणत्या इन्ग्रेडियंटसाठी त्याच्या सेपरेशनसाठी मधून वापरायची. इथं कशामधून काय करणार आहे बघा. आता ते स्ट्रेनिंग, कशासाठी स्ट्रेनिंग यूज करायचं आहे. प्रत्येक मिक्सचरमधून अनवॉन्टेड सबस्टन्स सेपरेट करण्यासाठी स्ट्रेनिंग ही मेथड युजफुल ठरेलच असं नाही. तसंच काय सिफ्टिंग किंवा पिकिंग, प्रत्येक वेळेस पिकिंग ही मेथड प्रत्येक अनवॉन्टेड सबस्टन्स सेपरेट करण्यासाठी युजफुल ठरेल असं नाही. सो वी हॅव लर्न अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड इफेक्ट्स ऑफ द हीट. आपण याच्या आधी प्रॉपर्टी शिकलो, आपण प्रॉपर्टीज मॅटरच्या प्रॉपर्टीज शिकलो. म्हणजे गुणधर्म झालेल्या पदार्थाचे गुणधर्म काय आहेत हे आपण बघितलोय. इफेक्ट्स ऑफ हीट हे आपण शिकलो आहोत. सो दीज प्रॉपर्टीज आर ऑल्सो यूज्ड फॉर सेपरेटिंग द कंपोनंट्स ऑफ द मिक्सचर. या ज्या दोन मेथड्स आहेत यासुद्धा म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर किंवा इफेक्ट्स ऑफ हीट या मेथडसुद्धा कंपोनंट सेपरेट करण्यासाठी किंवा मिक्सचरमधले जे अनवॉन्टेड सबस्टन्स आहेत ते सेपरेट करण्यासाठी या मेथडसुद्धा वापरल्या जाऊ शकतात. ऑब्झर्व अँड डिस्कस अबाउट ऑल दीज पिक्चर्स. सो हिअर देर आर डिफरंट मेथड्स ऑफ separating substances or components from the mixture are given. Here these are the simple methods for separating the components from the mixture.
दिस फर्स्ट वन हिअर द पिक्चर इज अ विनोईंग. विनोईंग म्हणजे वारा देणे. याच्यामधून ग्रेन्समधून जे लायटर डेब्रिस आहेत, सो सम लायटर डेब्रिस all that get separated by using this method. This second method is a picking method. Stones from the rice or other grains that are picked out and these unwanted substances get separated from this mixture. This third one is this is the method of filtration. Filtration गाळण्याच्या क्रियामधून काय होतं, हे unwanted substance that get separated from this. Then fourth one here churning method is used here. Churning घुसळणे. So here from the buttermilk butter get separated from this using this method. Butter is lighter than buttermilk and therefore that floats on the buttermilk with the help of this churning method. घुसळण्याच्या क्रियेमधून. Then here this one is the fifth method. So this is the sifting or straining method. चाळणे. So याच्यामधून the larger substances or larger components get separated from the mixture. So all these methods are simple methods which are used for separating components of the mixture. मिक्सचरमधले कंपोनंट सेपरेट करण्याच्या काही या मेथड्स इथे दिलेल्या आहेत. Now see the next method of separation of unwanted substances or components from the mixture, and that method is a method of distillation. So for this we do one activity here. Take some salt water in the round bottom flask. राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये सॉल्ट वॉटर घ्यायचं आहे. म्हणजे सॉल्ट वॉटरमध्ये मिक्स करायचं आहे. वी कॅन सेपरेट धिस सॉल्ट फ्रॉम वॉटर विथ द हेल्प ऑफ धिस डिस्टिलेशन मेथड. या डिस्टिलेशन मेथडमधून आपण सॉल्ट अँड वॉटर जे आहे तर ते सेपरेट करू शकतो. याच्यासाठी अरेंज धिस ऑल ॲपरेटस जी शोन इन धिस फिगर. अशा प्रकारे काय करायचे, पूर्ण सगळ्या ॲपरेटसची अरेंजमेंट करून घ्यायची आहे. स्टार्ट हीटिंग द लिक्विड इन द फ्लास्क. याच्यामधलं जे लिक्विड आहे तर ते काय करायचं, हीट करायला सुरुवात करायची आहे. प्लेस ऑन द वायर कॉज. या वायर कॉजवर इथं नेटवर काय केलं, हा राऊंड बॉटम फ्लास्क ठेवलेला आहे. हीटिंग जे आहे तर ते स्टार्ट करायचं आहे. नाव ऑब्झर्व द कोनिकल फ्लास्क. आणि मग नंतर काय करायचं, कोनिकल फ्लास्क जे आहे तर त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. स्लोली ड्रॉपलेट्स ऑफ द वॉटर स्टार्ट फॉलिंग इनटू इट. या फ्लास्कमध्ये हळूहळू का होतं, त्याच्यामधून वॉटर ड्रॉपलेट जे आहेत, थेंब जे आहेत पाण्याचे, इथं पडायला सुरुवात होते. सो सॉल्ट वॉटर इट इज इन द राऊंड बॉटम फ्लास्क. याच्यामध्ये काय आहे, राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये तर सॉल्ट वॉटर आहे. सो दॅट बॉइल्स ऑन हीटिंग. जेव्हा आपण याला हीट देतो तर तेव्हा काय होतं, याचे हीटिंग केल्यामुळं हे त्याचं बॉइलिंग स्टार्ट होतं. म्हणजे ते बॉईल व्हायला सुरुवात होते. बॉइलिंग म्हणजे काय होतं बघा, वॉटर जे आहे तर ते वेपरमध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे त्याच्या वाफा तयार होत असतात. द वॉटर इन इट दॅट गेट वेपरायझर. म्हणजे वेपरायझेशन म्हणजे बाष्प व्हायला सुरुवात होते. व्हेन द वेपर पासेस थ्रू धिस कंडेन्सर. आता या कंडेन्सरमधून व्हेन वेपर पासेस थ्रू द इन्क्लाइंड ट्यूब. ही जी आहे तर ती इन्क्लाइंड ट्यूब आहे, अशी तिरकी झालेली ट्यूब आहे. याच्यामधून वेपर जे आहेत तर ते इन्क्लाइंड ट्यूबमधून काय होतात, पास होतात. सराउंडिंग कोल्ड वॉटर दॅट गेट कूल्ड. आता याच्यामध्ये ॲक्च्युली इथं काय बसवलं आहे, कंडेन्सर बसवलेलं आहे. म्हणजेच काय, इथं जे सराउंडिंग जे आहे ते काय आहे, कूल आहे, थंड आहे. जेव्हा हे वेपर या बेंड झालेल्या ट्यूबमधून पास होत असतात तर तेव्हा काय होतं, हे वेपर जे आहेत तर ते कूल आउट होतात, म्हणजे थंड होतं. तुम्हाला माहिती आहे तिथं काय होतं, कंडेन्सेशन होतं वॉटर वेपरचं. म्हणजे वेपर जे आहेत तर ते वॉटरमध्ये काय होतात, म्हणजे बाष्प जे आहे, वाफ जी आहे तर ती पुन्हा पाण्यामध्ये काय होते, रूपांतरित होते. ड्यू टू द कंडेन्सेशन. काय होतं, इथं
वेपरचं कंडेन्सेशन होतं आणि वॉटर ड्रॉप्समध्ये काय होतं, त्याचं कन्वर्जन होतं. अँड दस द ड्रॉप्स फॉलिंग इन टू इट. आणि मग हळूहळू काय होतात, हे वॉटर ड्रॉप्स जे आहेत तर ते तयार झालेले या फ्लास्कमध्ये काय होतात, कलेक्ट व्हायला सुरुवात होते. सो हिअर द कोनिकल फ्लास्कमध्ये काय होतात, हे वॉटर ड्रॉप जे आहेत तर ते जमा होत जातात. सॉल्ट रिमेन्स बिहाइंड इन द राऊंड बॉटम फ्लास्क. आणि मग हे पूर्ण जे जेव्हा काय होतं, या पूर्ण सगळ्याच पाण्याचे वाफ होते या कंडेन्सरमधून जाताना त्याचं कंडेन्सेशन होतं. वॉटर ड्रॉप्समध्ये काय होतं, कन्वर्जन होतं. हे सगळं वॉटर या फ्लास्कमध्ये साठून राहतं. अँड हिअर दॅट रिमेन्स अ सॉल्ट. आणि मग इथे या राऊंड बॉटम फ्लास्क जो आहे याच्यामध्ये सॉल्ट जे आहे तर ते फक्त काय होतं, शिल्लक राहतं. सो व्हेन ऑल वॉटर हॅज कलेक्टेड इन द कोनिकल फ्लास्क, धिस मेथड इज कॉल्ड ॲज अ डिस्टिलेशन. आणि अशा प्रकारे या मेथडला डिस्टिलेशन मेथड असं म्हटलं जातं. डिस्टिलेशन इज ऑल्सो यूज्ड फॉर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड. ही जी डिस्टिलेशन मेथड आहे ही काही इम्प्युअर लिक्विड जे आहेत म्हणजे अशुद्ध जे काही लिक्विड्स असतात, द्रव पदार्थ असतात, तर त्यांना शुद्ध करण्यासाठी, त्यांना प्युअर करण्यासाठी ही डिस्टिलेशनची मेथड जी आहे तर ती वापरली जाऊ शकते. किंवा सी वॉटर जे आहे म्हणजे सलाईन वॉटर जे आहे, जे खारट पाणी आहे तर त्याच्यामधून वॉटर जे आहे तर ते सेपरेट करून सॉल्ट जे आहेत, आपण सॉल्ट आणि वॉटर हे दोन्ही आपण त्याच्यामधून काय करू शकतो, सेपरेट करू शकतो या डिस्टिलेशनच्या मेथडमधून. तर ही जी डायग्रॅम आहे ही महत्त्वाची आहे. ड्रॉ धिस डायग्रॅम अँड ऑल्सो राईट द डिस्टिलेशन मेथड इन युअर ओन वर्ड्स. तर ही आहे डिस्टिलेशन मेथड. नाव देर आर सम क्वेश्चन्स. इज वॉटर दॅट फॉल्स फ्रॉम क्लाउड नॅचरली प्युअर. आता इथं बघा जे क्लाउड्समधून वॉटर पडतं तर ते नॅचरली प्युअर असतं का? येस. इथे पण सेम याच प्रकारची काय होते प्रोसेस होते. जेव्हा काय होतं क्लाउड्समधून म्हणजे पाऊस जेव्हा पडत असतो तेव्हा तिथं वेपरायझेशन होते. तुम्हाला माहिती आहे बाष्प तयार होतं. ते बाष्प वर जातं, थंड होतं म्हणजे कंडेन्सेशन होतं आणि पाणी तयार होतं पुन्हा त्याचं. आणि अशा प्रकारे पाऊस पडत असतो. म्हणजे जे क्लाउड्समधून वॉटर तयार होत असतं दॅट इज इन द प्युअर फॉर्म. विच प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड्स आर सीन इन द डिस्टिलेशन मेथड. कोणती प्रॉपर्टी लिक्विडची? तर इथं वेगळ्या लिक्विड्स आपण सेपरेट करू शकतो. बॉइलिंग ही जी प्रॉपर्टी आहे लिक्विडची तर ती आपल्याला इथं युजफुल ठरते. काही लिक्विडचे बॉइलिंग पॉईंटला कमी असतात, काहींचे काय असतात जास्त असतात. या बॉइलिंग पॉईंट ह्या प्रॉपर्टीचा यूज आपण इथं डिस्टिलेशन मेथडमध्ये करू शकतो. फॉर व्हॉट पर्पज डिस्टिल वॉटर इज यूज. डिस्टिल वॉटर जे आहे म्हणजे या मेथडमधून या प्रकाराने जे डिस्टिल वॉटर आपण कलेक्ट करतो डिस्टिल्ड वॉटर, त्याला डिस्टिल्ड वॉटर म्हणजे प्युअर वॉटर असं म्हटलं जातं. या वॉटरचा यूज लॅबोरेटरीमध्ये प्युअर वॉटर म्हणून केला जातो. सो ऑल दीज आर द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स ऑफ यूज युअर ब्रेन पॉवर. हिअर वी सॉ द मेथड ऑफ डिस्टिलेशन. इथे आपण काय केले ही मेथड बघितलेली आहे.